पोटाला येळच्या वेळी खाल्लं पाहिजे. आलाच का तू इथे कडमडायला? तू उगाच वडापावचं तेल वांग्यावर काढू नका. ए बाबा, तू खाण्याच्या गोष्टीचं नाव नको काढू रे. आधीच मी लय हँग्री झाल्या. हँग्री? अरे लोक हँग होते तिथं. हे हँग्री काय? हँग्री म्हणजे हंगरी आधी काय अँग्री झाल्या. तुला लागली आहे भूक, त्यामुळे किट्टी सारखली आहे तुझी, म्हणून चन्नावानी तोंड झाले तुझं. ए तुझं तोंड दाखव की, मग समजेल कोण चंदा आणि कोण बैल ते. शेंशा. गाडी मागे घेतली असती तर आणि इकडनं मी बाहेर काढली असती लगेच. 2 मिनिटात तुझी इथं खटारा काढायची, नाहीतर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. आणि तुम्हा सर्वांचा वेळ न दवडता, अधिक न ताणता निकालच जाहीर करतो. स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे अपर्णा सुरेश माने. आपले मला अजून आठवते, या क्लासच्या मालकाच्या पोराने बापूंचा अपमान केला. त्याच क्लासमध्ये जिद्दीने मेहनतीने अभ्यास करून पहिले येऊन स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. स्वतःला सिद्ध केलं होतंस तू. काय दिवस होते ना ते. आजगाव, आपलं प्रेम नुकतंच फुलायला लागलं होतं. आसगावच्या रस्त्यांवरून, झाडांवरून. काय राव, अजून खालीच शोधताय का? अहो शॅनशाने येऊ केलं म्हणजे दरबार टॉपवर असणार. नव्हतं एकदा अख्खं गाव घेऊन तू त्या सरपंचाच्या घरी. काय चाललंय बघा आता. काकी या. अरे काय चाललंय? इथं भांडी कसा ये तुम्ही ते कपडे जा. सरपंच सरपंच संडास कुठं आहे? घरात आहे. अरे कुठं चालला तू? घरी पाणी नाही, बाहेर जायला भ्या वाटतंय. साप किरड येतात सरपंच. अरे येतो सरपंच. अरे काय सरपंच येतो. तुम्ही इथं आलात कुणाला विचारून? अरे तिकडे तळाव जायचं. अहो सरपंच, तळाव मरणाची गर्दी आहे. अरे तळाव करते म्हणून माझ्या घरात आला का तुम्ही? तुला कोणी सांगितलं इकडे आला? आबा आबा कसला घाबरला होता. अय आप्पे, तू ही गावातली लोक घेऊन परत जा माघारी, मी पाण्याचं बघतो काहीतरी. 2 तासात गावात पाणी. बेधडक काप्पी लय आवडली होती. त्या बिंदास्त आप्पीमध्ये असा जीव अडकला होता ना, अजून त्यातून बाहेर पडलो नाही. मोबाईलच्या हॉटस्पॉट पासून सुरू झालेलं प्रेम आप्पे इथे येऊन थांबलं असं नव्हतं वाटलं का? का लांब गेलो आपण? आपल्यात पहिल्यासारखं का नाही सगळं? शहंशाह, आप्पे तुला आधी माझा चेहरा दिसायचा नाही, पण आपले समजूतदारपणा किती होता ग. आधी तू काही न बोलता तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचायची. हा समजूतदारपणा होता. आता कुठे गेला तू? माझ्यासाठीचा तुझ्या मनातला तो समजूतदारपणा गेला कुठं? का समजूतदारपणा फक्त घरच्यांसाठी, बाहेरच्यांसाठी, कामाच्या ठिकाणी? माझ्यासाठीचा समजूतदारपणा तो गेलाय कुठं? का काय चाललंय ह्या घरात? हा, काय चाललंय? मान्य आहे मला, माझं चुकलं माझं, पण म्हणून माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही का? अपर्ण करेल ते सगळं चालतंय, सगळं. पण मी अमोलच्या भल्यासाठी माझ्या इच्छेने काही करायचं ठरवलं तर लगेच अमोलचा दिनक्रम आठवतो यांना. मी कुणीच लागत नाही का अमोलची?
हा कुणीच लागत नाही. मी नसेन त्याची आई, नसेन. पण काकी तर आहे ना. हा काकी म्हणून माझा काय अधिकार आहे का नाही त्याच्यावर? आहे की नाही? आता मी करणार. मला जे जे पाहिजे ना ते सगळं करणार. बघतेच आता मला कोण अडवते. मी सगळं करणार. अमोलच्या डब्यापासून ते त्याच्या खेळापर्यंत सगळं मीच बघणार आणि फक्त मीच बघणार.